ओम शांती. आज आहे 18 मार्च 2025ची साकार मुरली. आज बाबा मुरलीत महावाक्य सांगताय, हे माझ्या गोड मुलांनो, यावेळी तुमचे जीवन खूप अमूल्य आहे. तुम्ही हदमधून बेहदमध्ये आला आहात. तुमचा जन्म या धर्तीवर कशासाठी झाला आहे? तर साऱ्या विश्वाचं कल्याण करण्यासाठी. आज महावाक्यामध्ये बाबा आपल्या जीवनाचा हेतू सांगत आहे की तुमचा जीवनाचा हेतू काय आहे? तर संपूर्ण विश्वाचं कल्याण करण्यासाठी तुमचा जन्म झालेला आहे. पुन्हा बाबा मुरलीमध्ये प्रश्न विचारत आहेत की बाबांच्या वर्षाचा अधिकार कोणत्या पुरुषार्थाने प्राप्त होतो? तर बाबांचा वर्षा आपल्याला घ्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याला कुठला पुरुषार्थ करायचा आहे? तर बाबा उत्तरमध्ये सांगतात, नेहमी आत्मा आत्मा भाई भाई, म्हणजे मी आत्मा भाई आणि समोरचाही आत्मा भाई या दृष्टीने तुम्ही पाहत जा. म्हणजे स्त्री आणि पुरुष ह्याचे भान निघून जाईल आणि याने आपले विकर्म विनाश होतील. आपण देही अभिमानी बनण्याचा अभ्यास केला पाहिजे. पण बाबा पुढे आपल्या मुलांना हे पण सांगतात, पण हा पुरुषार्थ खूप अवघड आहे. आत्मिक अभ्यास करणं आणि आत्मा आत्मा भाई भाई समजणं खूप अवघड आहे, मुश्किल आहे. पण बाबा म्हणतात, जर सतयुगी वारसा प्राप्त करायचा असेल तर या पुरुषार्थाला आपण पकडून पुढे जायचे आहे. तरच तुम्हाला सत्वप्रधान बनता येईल आणि जीवनमुक्तीचा रास्ता मिळेल. प्रथमतः बाबा या मुरलीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हेच सांगत आहेत की आपल्याला आत्मा आत्मा समजून राहायचे आहे. आत्मिक स्थितीचा अभ्यास खूप करायचा आहे, तरच आपण पुढे जाऊ शकतो आणि सतयुगात उच्च श्रेष्ठ पद प्राप्त करू शकतो. पुन्हा बाबा आज मुरलीच्या सुरुवातीलाच गीत लावत आहेत, आखिर वह दिन आया आज, म्हणजे अंतिमतः तो दिवस आला की ज्याची मी वाट पाहत होतो. जेव्हा सगळेजण बाबा मिलन करायला जायचे तेव्हा हे गीत वाजायचं. तेव्हा त्या सगळ्यांना असा अनुभव व्हायचा की ज्या परमेश्वराची मी इतक्या आतुरतेने वाट पाहत होतो, शोधत होतो, त्याला आज मी भेटलो. त्यांना भेटण्याची ती तृप्ती, ती शांती प्रत्येक आत्म्याला आतून जाणवत होती. म्हणून हे गीत वाजवतात की अंतिम समय तो क्षण आला ज्या क्षणी मी परमात्म्याला भेटलो. पुन्हा पूर्ण मुरलीमध्ये आत्मिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी बाबांनी एक उदाहरण पण दिलंय की अहम आत्मा, म्हणा मी एक शरीर, मी आत्मा आणि माझे हे शरीर आहे. पुन्हा बाबा म्हणतात की याच महान भारतखंडामध्येच मला यावं लागतं आणि मला शरीर घेऊन हे संपूर्ण ज्ञान सांगावं लागतं. मला स्वतःचं शरीर नाही आणि मी कुठल्याही प्रेरणेने हे ज्ञान कुणालाही देऊ शकत नाही. मला या शरीराचा आधार घेऊन, म्हणजे ब्रह्मा बाबाच्या तनाचा आधार घेऊनच हे ज्ञान सांगावे लागते. पुन्हा बाबा सांगतात की संन्यासीमध्ये खूप असतं की हे उच्च कुलचा आहे, हा नीच कुलचा आहे. पण आपल्या ब्राह्मण वर्णामध्ये कधीही कोणीही कुणालाही जातीवरून उच्च आणि नीच बोलू नये आणि मानू नये. तुम्ही जेव्हा ब्रह्मा बाबांच्या तनातून हे ज्ञान ऐकता तेव्हा तुम्ही ब्रह्मा कुमार आणि ब्रह्मा कुमारी म्हणून गायला जाता. आणि हे जे ज्ञान आहे हे एक अमृत आहे. अमृत पिल्यावर जसं आपल्याला अमरत्व प्राप्त होतं, तसं हे ज्ञान ऐकल्यावर आपली आत्मा अजर आणि अविनाशी अनुभव होते. पुन्हा बाबा सांगतात की या भारतभूमीमध्ये संन्यासी खूप सारे आहेत, पवित्र आहेत, त्याच्यामुळे ही भारतभूमी टिकून आहे. बाबा आपले बाप, सद्गुरू आणि परम शिक्षक आहेत. पुन्हा बाबा सांगतात, जसं ब्रह्माकुमारी बहिणी सगळ्या मुलीच आहेत, म्हणजे कन्या आहेत. त्याच्यामुळे जसं भीष्म पितामहाला कुमारींनी कन्याने बाण मारला होता, तसंच तुम्हाला प्रत्येक आत्म्याला हा ज्ञान बाण मारायचा आहे. आपला अंतिम समयचा पुरुषार्थच हा पाहिजे की मी एक आत्मा आणि समोरचा व्यक्ती पण एक आत्माच आहे. प्रत्येक ब्रह्माकुमारी बहिणीला जे पण हे बाबांचं ज्ञान घेते ती स्वतःला जगतमाता समजून चालायचे आहे. कारण आपण जगाची आई आहोत असं समजून आपण चाललो, या स्वमानात राहिलो, तर प्रत्येक आत्म्याला आपल्यात जगत माता दिसेल. पुन्हा बाबा सांगतात
या सतयुगी दुनियाची सुरुवात कशी होते, तर 9 लाखापासून, आणि सतयुगीचा जेव्हा शेवट होतो तेव्हा 2 करोड. असं या पूर्ण सतयुगमध्ये देवता, त्रेतामध्ये क्षत्रिय, द्वापरमध्ये वैश्य आणि कलियुगमध्ये शूद्र आणि संगम युगमध्ये ब्राह्मण वर्ण, या वर्णांचं पण आज मुरलीमध्ये बाबांनी उल्लेख केलेला आहे. पुन्हा बाबा सांगतात हे ज्ञान आहे, आणि भक्तीमध्ये जे करतात ते शास्त्र वाचतात. मग शास्त्र वाचून मला तुम्ही कधीही प्राप्त करू शकत नाही असं बाबा सांगतात. फक्त या ज्ञानानेच तुम्ही मला प्राप्त करू शकता, माझ्याशी बोलू शकता, माझ्याशी भेटू शकता. पुन्हा बाबा सांगतात आज बाबांनी एक कविता म्हणली आहे मुरलीमध्ये, एक स्लोगन म्हणून आपण बोधवाक्य, ज्ञान सूर्य प्रकटा अज्ञान अंधेर विनाश. म्हणजे स्वयं परमपिता परमात्मा शिव बाबा ज्ञान सूर्य आहे. जेव्हा तो या धर्तीवर वरतून प्रकट होऊन जातो तेव्हा या विश्वातला संपूर्ण अज्ञान अंधकार दूर होतो. आपल्या सगळ्यांना हे समजून जातं की मी एक आत्मा आहे आणि माझे हे शरीर आहे, आणि या दुनियेतून मला एक दिवस जायचं आहे, मुक्त व्हायचं आहे आणि सतयुगी जीवन मुक्ती प्राप्त करायची आहे. पुन्हा बाबा सांगतात की जसं संन्यासी कसा योग करतात, योग म्हणजे काय, जोडणे. आपण योग करतो शिवबाबांशी, पण संन्यासी योग करतात ते आठवण करतात ब्रह्मतत्वाशी. त्यांचा तत्वाशी योग असतो, आपला परमात्म्याशी योग असतो. मग हा फरक आज बाबा पुन्हा एकदा मुरलीतून सांगून देत आहेत. पुन्हा आज बाबांनी वरदान हा खूप छान सांगितला आहे की जसं एका समुद्रामध्ये आपण जर गेलो, डुबकी मारली, आपण जितक्या खाली जाऊ तो आपल्याला हिरे, मोती, माणिके हे सगळं मिळेल. तसंच परमात्मा शिव बाबा तो ज्ञानाचा सागर आहे, आणि आपण मास्टर ज्ञानाचे सागर आहोत. मग आपल्याला पण जसा शिवबाबा ज्ञानाचा सागर आहे, आपल्याला पण ह्या ज्ञानाचं चिंतन, मनन आणि त्याचं सदैव मनन मनात राहून द्यायचं आहे. जितकं त्याचं श्रेष्ठ चिंतन करू, मनन करू, त्याच्यातून छान छान महत्त्वाचे मुद्दे निघतील. आणि जितकं त्याच्या ज्ञानाच्या खोलीत जाऊ आपण, तितकं आपल्याला हिरे, माणिके आणि छान प्रकारचे महत्त्वाचे आपल्याला दागिने मिळतील. ते पण दागिने कसे असतील, ज्ञानाचे दागिने असतील. आणि असे दागिने जेव्हा आपल्याला भेटतात तेव्हा आपल्यामध्ये अनुभव तयार होतो की हां, हे ज्ञान ऐकल्यामुळे मला हा अनुभव झाला, हे ज्ञानाचं चिंतन केल्यामुळे मला हा अनुभव झाला, आणि त्या अनुभवाचे आपण अनुभवी मूर्त म्हणून गायले जातो. आणि जेव्हा आपल्याला अनुभव होतो, कुणालाही, कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही गोष्टीचा जर अनुभव असेल, अनुभवी झाले असेल, तर त्या व्यक्तीला कुठलाच विघ्न सामोरे जावं लागत नाही. त्या व्यक्तीला कुठलीच परिस्थिती अवघड वाटत नाही. त्या व्यक्तीला ज्ञान ऐकवणं आणि अनुभवी मूर्त बनणं याच्यामध्ये फरक वाटू लागतो. कारण तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत, ऐकवणं आणि अनुभवी मूर्त बनणं. मग अनुभवी मूर्त बनण्याचं असेल तर आपल्याला ह्या ज्ञान रत्नांशी खेळावं लागेल, चिंतन करावं लागेल, मनन करावे लागेल. तेव्हा आपण त्या ज्ञानाच्या मुद्द्याचे अनुभवी मूर्त बनू शकतो. पुन्हा आजचं बाबा बोधवाक्य सांगता आहेत, फरिश्ता म्हणजे काय, जो देहाच्या सूक्ष्म अभिमानाच्या संबंधापासून दूर म्हणजे न्यारा राहतो. फरिश्ता म्हणजे काय की जो देहाच्या सूक्ष्म अभिमान आणि संबंधापासून दूर म्हणजेच काय, न्यारा राहतो. फरिश्ता म्हणजे या शरीराच्या भानापासून दूर राहणं, वेगळं राहणं. तेव्हाच आपण ह्या शरीराशी वेगळं होऊन वरती सूक्ष्ममतांमध्ये आपण योगाचा अनुभव घेऊ शकतो, फरिश्ता स्थितीचा अनुभव घेऊ शकतो. पण जर आपलं मन आणि बुद्धी संबंधांमध्ये अडकून बसलं तर आपण या अनुभवाचा साक्षीदार नाही होऊ शकत. आजचा अव्यक्त इशारा बाबा सांगतात की पवित्र संपन्न बनायचं आहे. पवित्रता जो की आपल्या ब्राह्मण जीवनाचा पाया आहे. जर आपण पवित्र असलो तरच आपण बाबांचा झेंडा पूर्ण विश्वात बुलंद करू शकतो आणि बाबांना प्रत्यक्ष करू शकतो. बाबांना जर प्रत्यक्ष करायचं असेल की परमपिता परमात्मा शिव या धर्तीवर आलेले आहेत, तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे
पवित्रता. ओम शांती.